तानाजी मालुसरे सिंहगड. तानाजी मालुसऱ्यांवर कोंढाणा जिंकून आणण्याची जबाबदारी महाराजांनी दिली. तानाजी रात्रीच्या वेळी गडावर चढले, शत्रूशी प्रचंड निर्धाराने लढले. उदयबानाच्या सैन्याला सळो की पळो करून सोडले. या लढाईत तानाजींनी जीवाची बाजी लावली आणि ते वीरगतीला प्राप्त झाले. महाराजांना जेव्हा ही बातमी समजली तेव्हा त्यांना प्रचंड दुःख झाले. ते म्हणाले, गड आला पण सिंह गेला. म्हणूनच मग महाराजांनी कोंढाण्याचं नाव बदलून सिंहगड असं ठेवलं. बाजीप्रभू देशपांडे विशालगड. 1660 मध्ये सिद्धी जोहारने पन्हाळगडाला वेढा घातला. शिवाजी महाराजांना हा वेढा फोडून सुरक्षित निघणं गरजेचं होतं. त्यांनी बाजीप्रभू आणि त्यांच्या मावळ्यांसोबत एक धाडसी योजना आखली. शिवाजी महाराज रात्रीच्या वेळी पन्हाळगडातून निसटले. बाजीप्रभू महाराज विशालगड गाठेपर्यंत घोडखिंडीत आपल्या 300 मावळ्यांसह शत्रूला रोखून धरले. या संघर्षात ते गंभीर जखमी झाले, पण शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिले. महाराज किल्ल्यावर पोचले. तोफेचा आवाज आला तेव्हा बाजीप्रभूंनी समाधानाने प्राण सोडला. बाजीप्रभूंच्या निष्ठेने व पराक्रमाने घोडखिंड पावन झाली. पुढे ती पावनखिंड म्हणून ओळखली जाऊ लागली. हंबीरराव मोहिते रायगड. हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सेनापती आणि पहिले सरसेनापती होते. रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राजधानी किल्ला होता. त्याची संपूर्ण जबाबदारी हंबीररावांवर होती. मुघल सरदार जुल्फिकार खान मोठ्या सैन्यासह रायगडाच्या दिशेने निघाला. हंबीररावांना किल्ल्याला धोका असण्याची माहिती मिळाली. त्यांनी हल्ला हाच सर्वोत्तम बचाव ही युद्धनीती अवलंबली. रात्रीच्या अंधारात मुघल छावणीवर ते तुटून पडले. मराठ्यांनी गनिमी कावा करत मुघल छावणी उद्ध्वस्त केली. हर 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 महादेव गर्जतो सेनापती प्रताप. शब्द झेलण्या राजांचा शरसात निघाले. सात दौडले, सात उधळले, सात झुंजले, सात छात्र समरास. मुरारजी बाजी पुरंदर. 1665 मध्ये मुघल सरदार मिर्झा राजा जयसिंग आणि दिलेर खान यांच्या नेतृत्वाखालील मोठे मुघल सैन्य पुरंदर किल्ल्यावर चालून आले. पण मुरारबाजींनी धैर्याने आणि जिद्दीने किल्ला लढवण्याचा निर्णय घेतला. ते आपल्या मोजक्या मावळ्यांसह किल्ल्याच्या प्रवेशद्वारी उभे राहिले. अत्यंत तीव्र प्रतिकार करत शत्रूच्या सैन्यावर तुटून पडले. मुरारबाजींच्या तलवारीसमोर अनेक मुघल सैनिक धारातीर्थी पडले. या पराक्रमाने प्रभावित होऊन दिलेर खानांनी त्यांना मोठे बक्षीस देऊ केले. पण मुरारजींनी दिलेर खानाचा प्रस्ताव धुडकावून लावला आणि पुन्हा लढाईत उतरले. शेवटी मुघल सैन्याने त्यांना चहूबाजूनी घेरले आणि मुरारबाजींना शत्रूशी लढता लढता वीरगती प्राप्त झाली. खद खद आग जरी हलकल्लोळ जरी. हर हर महादेव शौर्य गान दुमदुमले.
येसाजी नाईक तोरणा. येसाजी नाईक हे छत्रपती शिवाजी महाराजांचे एक विश्वासू अंगरक्षक होते. तोरणा किल्ला हा शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला होता. त्यावेळी शिवाजी महाराज अवघे 16 वर्षाचे होते. या मोहिमेत येसाजी नाईक हे महत्वाचे योद्धे होते. रात्रीच्या वेळी येसाजी नाईक गुप्त मार्गाने तोरणा किल्ल्यात घुसले. त्यांनी किल्ल्यावर तैनात आदिलशाही सैनिकावर अचानक हल्ला केला. काही वेळातच संपूर्ण किल्ल्यावर ताबा मिळवला. हा विजय स्वराज्य स्थापनेची पहिली पायरी ठरला. जिवामहाला प्रतापगड. जिवामहाला हे छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावान अंगरक्षक होते. अफजल खान हा मोठ्या सैन्यासह स्वराज्य उद्ध्वस्त करण्यासाठी निघाला होता. महाराजांनी कूटनीतीचा वापर करत अफजल खानाला प्रतापगडाजवळ भेटण्यास बोलवले. तिथे महाराजांनी आपल्या चातुर्याने अफजल खानाचा वध केला. खानाचा वध होताच सय्यद बंडा याने संतप्त होऊन महाराजांवर प्राणघातक वार केला. पण त्या क्षणी जिवामहालाने आपल्या तलवारीच्या एका प्रहारात सय्यद बंडाचा हात तोडला आणि त्याचा वध केला. म्हणूनच म्हणतात, होता जिवा म्हणून वाचला शिवा. शिवाकाशीद पन्हाळा. शिवाकाशीद हे छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावान मावळे होते. सिद्धी जोहर पन्हाळगडावर वेढा घालून बसला होता. महाराजांनी वेढा फोडून बाहेर पडण्यासाठी आणि शत्रूला गोंधळात टाकण्यासाठी एक युक्ती आखली. शिवाकाशीद हे महाराजांसारखेच दिसत होते. महाराजांना सुरक्षितपणे गडाबाहेर पाठवण्यासाठी त्यांनी स्वतः महाराजांच्या वेशात राहण्याचा निर्णय घेतला. महाराज मुठभर सैनिकांसोबत गडातून निसटले तर शिवाकाशीद खोट्या महाराजांच्या रूपात शत्रूच्या हाती सापडले. सिद्धी जोहरच्या जेव्हा लक्षात आले की हा खरा शिवाजी नाही, तेव्हा अत्यंत संतप्त होऊन शिवाकाशीदांचा वध केला. उडी समशेरा धीट खडी वारे शिवा हे जात नको जीत हवी सगण्याला जीत हवी हीच एक बात बडी वारे शिवा तुटली शान शर्म त्याला उभा छाटलं है रूप तुझे शिवा देवाहून मोठा वाटलं तुटली शान शर्म त्याला उभा छाटलं. भैरजी नाईक लोहगड. भैरजी नाईक शिवाजी महाराजांचे एक अत्यंत विश्वासू आणि कुशल गुप्तहेर होते. त्यांची बुद्धिमत्ता, गुप्तहेरीचे कौशल्य, त्यांचे वेषांतर करण्याचे कौशल्य आणि शत्रूच्या तळामध्ये जाऊन गुप्त माहिती मिळवण्याची क्षमता यामुळे शिवाजी महाराजांना अनेक मोहिमा यशस्वी करता आल्या. अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार, अरे असू दे की, अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, हे लागना पार, लागना पार, अरे लागना पार, लागना पार. कडेलोट भयभीतीचा अंधार फौज वाटे तुडवीत रक्त माती
किल्ले आणि त्यांच्या नावाची किती बोलणं आपल्याला मिळतात. प्रत्येक नाव किल्ल्याबरोबरच नावाची नावं देखील असोसिएट केली आहे. आता मी ह्या सगळ्या कलाकारांना आपलं आपलं नाव आणि त्यांचं कॅरेक्टर त्यांनी प्ले केलं ते सांगतो. जवळ हे मावळे क्लोजअप क्लोजअप. My name is Soha Madhuri Damaji. माझं नाव आहे यशवंत. माझं name is Anush. My name is Aravya Adlay. Jiva Mahadev. My name is Arshad Abdul Baharji. My name is Arav and I play Raj. माझं नाव आर्यवा आहे and I play Shiva Kashi. माझं नाव ओम जोशी आहे and I play the role of Amira Moise. माझं नाव त्रिशा आहे and आणि ओम जोशी व्हॉइस ओव्हर देखील केलेला आहे या सॉंगसाठी. थँक्यू एव्हरीवन. आणि मी आता फक्त मधुरा जिल्ह्याचं त्यांना बोलवतो. तू आणि मधुरा त्यांनी या सगळ्याचं नेपथ्य आणि योजना त्या दोघींनी आखली. थोडं जवळ आहे. जोरदार टाळ्या मधुरा क्या बात आहे. तुम्ही हे सगळं जे ऐकलं हे सगळं या ओम जोशीने एका दिवसात रेकॉर्ड केलेलं आहे. आणि आय वुड लाईक टू थँक्स हिज डॅड विनय जोशी. ही हेल्प हिम टू ट्रान्सलेट एव्हरीथिंग इन इंग्लिश. ही रोड फॉर हिम अँड ही डिड दॅट एव्हरीथिंग. सो दोघांसाठी विनय आणि ओमसाठी खूप जोरात टाळ्या झाल्या. आणि हे सगळं लिहिण्यासाठी आपल्याला मदत केली आहे सोनल वाटवे. जर सोनल इथे असेल तर वी आर रिअली थँकफुल टू सोनल. हे सगळं तिने लिहिलेलं आहे. थँक्यू.